ओके. ओके. बोला सर, आजच्या ट्रेड आज बद्दल सांगा. सकाळी नेहमीप्रमाणे तुमच्या मेसेजची वाट पाहत बसलो होतो. पण तुमचा तो मेसेज वाचल्यानंतर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आज आपणही काहीतरी प्रयत्न करा. ओके. कारण की म्हणजे आता ही माझी पहिलीच बॅच आहे. जे काय आता तुम्ही एवढे म्हणजे जे काय सेशन झाले त्याच्यात तुम्ही जे शिकवले त्याप्रमाणे मी काय केलं आज, मी पहिला वॉचलिस्ट मध्ये गेलो. आणि त्याच्यामध्ये मी बाकी काय करण्यापेक्षा मी फक्त कलर्स बघितले, की काय बघितलं? त्याच्यामध्ये ते रेड कलर, कलर ते रेड आणि हा. ग्रीन असा कलर असतो त्याच्यात. साध्या सोप्या ह्याच्यात मी केलं थोडं. हम्म. त्याच्यामध्ये जेवढे रेड होते ते मी स्क्रुटिनाइज केले, त्याच्यातले कुठले कुठले रेड आहेत. त्याच्यातले ज्यांचा जो मायनस जे 1% वर गेले त्या शेअर्स वरती मी कॉन्सन्ट्रेट केलं. ओके, गुड. त्याच्यात मी पहिलं काय केलं की अमर राजा बॅटरीचा जो शेअर आहे तो मी शॉर्ट सेल केला. हम्म. त्याच्यामध्ये मला 888 रुपये मिळाले. मिळालं प्रॉफिट. नंतर HAL चा केला, तो पण शॉर्ट सेलच केला. त्याच्यामध्ये हम्म. 575 रुपये मिळाले. क्या बात आहे. त्याच्यानंतर मी IRFC चा केला, त्याच्यात मला 2445 रुपये मिळाले. असं जबरदस्त. थोडक्यात म्हणजे मी सुरुवात किती वाजता केली ते सकाळी काहीतरी मला वाटतं तुमचा 9:30ला मेसेज आला. 9:45 ते 10:30 45 मिनिटच मी हा उद्योग केला. तेवढ्या ओके. ह्याच्यात साधारण मला टोटल जे काय आहे ते 3908 रुपये झाले. लाख रुपये मी त्याला लावले होते. म्हणजे लाख रुपयावरती तुमचे ते 5 पट आपल्याला ते मार्जिन वगैरे तो विषय असतो ना काहीतरी त्याचा. म्हणजे स्वतःच्या खिशातनं किती लावलेले तुम्ही सर? 98,000 काहीतरी माझ्या अकाउंटला होते, त्याच्यातनं मी ते केलं. ओके, ओके. पण तुम्ही सगळे ऍक्च्युली तो 98,000चे पॉईंट शेअर नाही. घेतलेले की कसं काय? काय म्हटलं सर? नाही, सगळे 98,000चे 98,000 पूर्ण मार्जिन वापरलेलं की नाही वापरलेलं, म्हणजे हो, वन ॲट असं अ टाइम, तुम्हाला भार वन ॲट अ पाडलं? टाइम. मी वन ॲट अ टाइम मी पहिले IRFC केला, तो सेल केला, म्हणजे तो बाय केल्यानंतर त्याच्यानंतर परत शॉर्ट सेल दुसऱ्या शेअरचा, म्हणजे एका वेळेला एकच शेअर घेतला पूर्ण अमाऊंट. ओके, आणि ओके, त्याच्यामुळे ओके. मला तो डिफरन्स ऍक्च्युली बऱ्यापैकी झाला त्याच्यामध्ये. तिन्ही एकाच वेळेला नाही घेतले, एक एक करत घेतले मी ते हा, पण 15-15 मिनिटासाठी. पण कसं आहे सर, की एक लाख, ऑलमोस्ट 1 लाख तुमच्या अकाउंट 98 अकाउंटला आहे, तर तुम्हाला 4.5-5 लाख असं हो, वापरायला मार्जिन मिळतं. तर ते सगळं 4.5-5 बरोबर. लाख वापरले की 1 लाखाचे घेतलेले तुम्ही? नाही नाही नाही, पूर्ण 4.5-5 लाखाचं केलं होतं मी ते. असं आहे ओके. ते. पण मी आता माझं जर कॅल्क्युलेशन केलं तर मी लाख रुपये टाकलेले होते त्याच्यात, आणि आणि जवळजवळ त्याच्यावर 4%चं प्रॉफिट झालं त्याच्यामध्ये. येस, ग्रेट सर. आणि आपले टेक्निक्स वापरून, राईट सर? हो, बस बस, बाकी मला कोणी गुरु नाहीये. तुम्हीच आहात, तुमच्याकडनं जे शिकतोय तेवढंच करतो. जबरदस्त. ओके, ग्रेट, ग्रेट सर, ग्रेट सर. आणि जबरदस्त. आणि जस्ट मला सांगायचं आहे की आता आपण जेव्हा सेशन घेतोय, 9:15 मार्केट चालू होतं, आता 11:30 झालेले आहेत. राईट, जवळपास एक 2 तास झालेले आहेत मार्केट. 2 सव्वा 2 तास झाले. 2 सव्वा 2 तासात सरांनी 4-4.25% आपल्या कॅपिटलवरती प्रॉफिट कमवलंय, जे बँकेचं सेव्हिंग अकाउंटचं वर्षभराचं व्याज आहे, बरोबर सर? हो राईट. सर, अगदी जे बरोबर. जे तुम्ही एवढ्या वेळेत कमवलं, दॅट्स रिअली ग्रेट सर. आणि हा तुमचं काय पहिला ट्रेड होता, कसं काय होतं तुमचं, म्हणजे थोडक्यात सांगितलं नाही तर? नाही नाही, आता हे मी तुम्हाला प्लस सांगितलं. काल थोडंसं माझ्याकडनं चुकलं होतं, ते पण मी तुम्हाला सांग. काल काय झालं माझ्याकडनं ऍक्च्युली, काल एक शेअर मी घेतला होता, पण त्याच्यात माझ्याकडनं चुकीचं बटन दाबलं गेलं का काय माहित नाही मला काय झालं एक्झॅक्ट. म्हणजे हम्म. त्याच्यामध्ये मला 1200 रुपयाचा प्रॉफिट दिसत होतं. पण त्याच्यात नंतर मी ते चुकलं, ते TVS मोटरचा जो विषय होता कालचा, ते हा, हा, TVS हा. मोटरमध्ये मी ते केलं होतं. आणि त्याच्यात हम्म. 1200 रुपये मला प्रॉफिट दिसत होतं, पण बहुतेक मी करताना काहीतरी चुकलं त्याच्यात. ते ग्रीन असताना देखील कुठलं बटन दाबलं गेलं माझ्याकडनं माहित नाही, त्याच्यात मला मायनस झालं. मग आता काय झालं मला माहिती नाही, पण त्याच्यानंतर मी परत त्यालाच ट्रेड टाकला. आणि परत जे मला 1200 रुपयाचं प्रॉफिट होतं त्याच्यात मला 700 मायनस होतं, त्याच्यात 700 रुपये प्रॉफिट झाला. तर 1200तनं 700 कमी होऊन मग 500 रुपयावरती तो लॉस आला, गेला कालचा माझा थोडक्यात. पण तो ओके. माझी चूक होती की मी काहीतरी चुकून काहीतरी दाबलं गेलं म्हणून तो काहीतरी प्रकार हा, झाला, ट्रेड बरोबर आहे सर. चुकला नव्हता. राईट, राईट. आणि काय, आपण जर चुकीचं काय बटन दाबलं तर आपलं मे बी नुकसान होऊ हो, शकतंच, राईट? आणि अगदी अगदी. हा, तर ते ते ऍब्सोल्यूट राईट. आणि पण आणि त्याच्या आधी काय ट्रेड केलेलं तुम्ही, का पहिला नाही दिवस नाही झाला? नाही नाही, कालपासूनच केलं. त्याच्या आधी फक्त ओके, मी बघायचो, बाकी काही केलं ओके. नव्हतं. म्हणजे तुम्ही जे पण पेपर ट्रेडिंग सारखा विषय केला होता थोडक्यात, की पेपर मला ट्रेडिंग फक्त जमलं बाबा तुम्हाला? आता असं. बोला सर. पेपर ट्रेडिंग म्हटलं प्रॉपर जमलं का तुम्हाला? हो, आता पेपर ट्रेडिंग मध्ये ऍक्च्युली पेपरवरती नव्हतं करत मी, पण साधारण मी अंदाज घ्यायचो की बाबा चल मी आता एवढ्याला घेतला, आणि मग ते एक अर्धा एक तासाने मी परत बघायचो काय झालंय तिचं काय नाही, किंवा त्या हिशोबाने मी ते करत होतो. मग प्रेडिक्शन बरोबर जायचं? प्रेडिक्शन बऱ्यापैकी जात होतं ते, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता काय काय ट्राय करायला काय हरकत नाही.
पण ग्रेट ग्रेट ग्रेट. सो मी जस्ट मी शॉर्ट मध्ये घेतो बिकॉज आपल्याला सेशन पण हो हो पुढे हो. घेऊन जायचं आहे आणि मला पण एक्साइटमेंट असते की लोक आपले पार्टिसिपेंट्स काय करतायत, म्हणजे आपण मेहनत घेतोय पण ते लोक त्याच्यावर फायदा कमवतायत की नाही, इम्प्लिमेंट करतायत. तर मला छान वाटलं सर. आणि जस्ट मला सगळ्यांना ह्याच्यावरनं मला एकच सगळ्यांना बोलायचं आहे, लक्षात घ्या की जसं सर बोलले की काल त्यांचा पहिला ट्रेड होता, राईट. आणि म्हणून त्यांनी आपण आपण जे सांगितलेलं, आपण जे गायडन्स आहे त्या हिशोबाने तो शेअर बरोबर गेला. पण सरांनी काहीतरी बाईंग सेलिंग मध्ये मिस्टेक केली. हा, असं जर आपण केलं राईट तर नक्कीच आपल्याकडे गडबड होऊ शकते. आणि म्हणून मी लोकांना बोलतो प्रॉपर प्रोसेस थ्रू जा. जसं आता हे ना आज आज जे सर या सेशनला बसलेले राईट, त्याच्यामध्ये मी बाईंग सेलिंग वगैरे सगळं शिकवणार आहे. ते कदाचित त्यांचं अजून झालं पण नाही राईट, त्यामुळे त्यांनी गडबड केली. आजचं सेशन झालं त्यांना अजून परफेक्ट होईल. पण तरी पण त्यांनी आज पहिला म्हणजे ऑलमोस्ट त्यांचा आज आपण बोलू शकतो पहिला ट्रेड होता. त्यांनी 400% 1.5-2 तासामध्ये त्यांनी प्रॉफिट कमवलं आणि सगळेच ट्रेड त्यांचे बरोबर गेलेले आहेत राईट. सो नक्कीच त्यांचा आणि कालचा पण ट्रेड जसं म्हटलं कालचा ट्रेड पण बरोबर होता. पण त्यांनी आपण बाईंग सेलिंग मध्ये काय चुका केल्यात राईट समजा, तर नक्कीच गडबड होणार. म्हणून ते प्रॉपरली समजून घेतलं. लक्षात घ्या मार्केटमध्ये भरपूर चांगला पैसा आहे, पण प्रॉपरली आपण जर ते गोष्टी समजून घेतल्या. मी सांगतो असं केलं, मी एवढं वारंवार हेच बोलत असतो, मी सांगतो ते करा, मी सांगतो ते करा, बाकी वेळ करू नका. यू विल गेट द रिझल्ट, यू विल गेट द रिझल्ट. कारण माझा एवढा वर्षाचा अनुभव आहे, गेल्या 18 वर्षाचा अनुभव आहे राईट. आणि 1 लाखाहून जास्ती लोकांना मी ट्रेन केलाय. सो आणि त्यामुळे मी बोलू शकतो. तर प्लीज जे बोलतो तंतोतंत फॉलो करा, फॉर शुअर विल गेट द रिझल्ट. असे अनेक लोक मला भेटतात जे बोलतात की सर तुम्ही बोललेलं आहे एक मी केलं वेगळं, मला रिझल्ट नाही आला. नंतर मग मी परत ट्रॅकवर आलो, तुम्ही बोलताय ते फॉलो केलं है ना. आणि असेही बोलतात की आधी मी फॉलो करत होतो तर मला रिझल्ट, नंतर मी काहीतरी ऑफ ट्रॅक झालो. मग ते म्हणा कोणतरी वेगळा कोणतरी भेटतो गुरु, कोणतरी युट्यूबर भेटतो, कोणतरी टिप देणारा भेटतो, काहीतरी गडबड करणारा भेटतो आणि तिकडे लोक डायव्हर्ट होऊन जातात. परत मी सांगतो ते करतात, परत स्मूथली प्रॉफिट मध्ये जातात. सो हे सगळं करायची गरज नाहीये राईट. आणि असं लक्षात घ्या जर मला माझ्यावर सेल्फ डाऊट असता, पण आज तुम्ही सगळ्या माझ्याकडून ट्रेनिंग घेताय तर मी मी एवढं कळकळीने बोललो नसतो. बोललो असं ठीक आहे माझं पण आहे का, अजून 4 लोकांचं आहे का बघा, कुठून जमतंय ते बघा, असं काहीतरी मी ना बेज ऑफ द स्टेटमेंट केलं असतं. आणि पण असं जर मला स्टेटमेंट करायची वेळ आली असती तर मी पहिलं मी ट्रेनिंग मध्ये नसतो, मी स्वतःला पहिलं प्रिपेअर केलं असतं, स्वतःला लायक बनवलं असतं की माझे माझे टेक्निक चांगले काम केलं, मग तुमच्या समोर उभं राहिलो असतो. आणि हे मी केलेलं पण आहे. जेव्हा मी नवीन होतो मार्केटमध्ये, जेव्हा मला कळलं हम्म. एकदम नवीन, एक 18 वर्षापूर्वी, की मला वाटलं की भले टेक्निक चांगले आहेत पण तेवढे अप टू द मार्क नाही, जो मला रिझल्ट पाहिजे तो मिळत नाहीये. मी परत मार्केटमधनं 6 महिने गायब झालो. 6 महिने मजबूत रिसर्च केला, कुठले कुठले टेक्निक्स काय, खूप काय गोष्टी केल्या, काय कुठून काय. आणि हे म्हणजे काही कुठली पुस्तकं नाही वाचलं, फक्त स्वतः सेल्फ रिसर्च, चार्ट्स अनालिसिस, त्यानंतरचे डेव्हलप केले टेक्निक्स. तिकडनं जी आपली गाडी सुटली, मी आणि माझी सगळी लोक आज चांगले पैसे कमवतोय राईट. आणि मस्त मजा येते अशा अशा लोकांचं ऐकायला, अशा सरांचं ऐकायला की चांगलं प्रॉफिट करतायत. आणि होपफुली लक्षात घ्या हे जे आता जे सर आपल्याबरोबर बोलवते त्यांनी जर मी सांगतो तसं फॉलो केलं, आता तरी त्यांनी 2 तासात 4% कमवले. अजून अख्खा दिवस मार्केटचा बाकी होता, पण आता आपलं सेशन आहे त्यामुळे ते आपल्याबरोबर इकडे जॉईन झालेले आहेत. राईट, तुम्ही दिवसाला 3-4% जरी कमवले, 20-22 दिवस मार्केट चालू असतं राईट, त्यातनं 20 दिवस जरी ट्रेडिंग केलं तरी पण ते 60-70-80% होतं. मी म्हणलो तेवढं नाही, तुम्ही 30-40% जरी कमवले 10 महिन्यातलं, असं 10 दिवस जरी सर्व केलं 40% महिन्याचे झाले हो. म्हणजे जर 10 दिवस जरी असं सरांनी केलं, 10 दिवस ओनली 10 डेज आउट ऑफ 22 डेज, त्यातनं 1-2 दिवस मे बी मार्केट बंद पण असतं, काही सुट्टी असेल वगैरे. जसं आता 26 जानेवारी आहे, पण 26 जानेवारी यावेळी रविवारी आली त्यामुळे भरपूर लोकांच्या सुट्ट्या गेल्या, काय करायचं ओके. पण जे काय असतील सण वगैरे तर त्यावेळी मार्केट बंद असतं. 10 दिवस जरी सरांनी असं 4% प्रॉफिट कमवलं, 40% महिन्याचे, म्हणजे वर्षाचे जवळपास 480%, म्हणजे 450 ते 500%. म्हणजे तुमच्या 1 लाखाच्या मार्जिनवरती तुम्ही 4-5 लाख रुपये एक्स्ट्रा कमवता राईट. इट्स अ व्हेरी बिग अचिव्हमेंट. जे बाहेर तुम्हाला म्हणता ना बँकेत वगैरे ठेवले तर 7-8, 8-10% ना मिळताना पण आपल्याला मुश्किल होतं. तर इकडे एवढं पोटेन्शियल आहे मार्केटमध्ये जर खरोखर आपण नीट काम केलं. आणि हे काय मी म्हणा खयाली पुलाव देत नाहीये, जे म्हणजे जे फॅक्ट आहे, जे लोक माझे रिझल्ट आणतात त्या भरोशावरच बोलतायत. बोलायला तुम्ही बोललो असं दिवसाला दिवसाला तुम्ही 20-20% कमवू शकता राईट. पण लक्षात घ्या मी कुठलेही कमिटमेंट देत नाहीये किंवा मी कुठलंही म्हणता क्लेम नाही करत आहे. फक्त मी एक पोटेन्शियल सांगतो की आपण जर ही व्यक्ती जर 4% दिवसाला काढू शकते आपल्या टेक्निक्स म्हणून ते 1-2 तासामध्ये राईट. आणि त्याचे अजून ते बसले असते तर मे बी 6-7-8-10% पण काढू शकले असते मे बी राईट. पण आपण 4% पकडलं, महिन्याला जरी आपण 10 ट्रेड म्हटलं तरी पण आपण एवढे कमवू शकतो, हे पोटेन्शियल आहे.
हा मे बी त्याच्यावर लोक कमी पण कमवतील, 200% पण कमवतील, 100 पण कमवतील. ओके, कोणी 1000% पण कमवतील. डिपेंड्स हाऊ मच टाइम यू आर गिव्हिंग, किती नीट कळलंय, किती डेडिकेशन दिलंय, किती समजून घेतलंय. तसं ते आमचे भाग्यश्री मॅडम आहेत, परत मला त्यांचं एक्झाम्पल घ्यायला आवडेल की त्यांनी सेशन्स पण माझे बऱ्यापैकी चांगल्या वेळ ऐकले आहेत, त्यांनी खूप डेडिकेट केलेले आहे, त्यांना मजबूत रिझल्ट येत आहेत. चांगले ते 40-50 हजार रुपये महिन्याला इझिली त्या मॅडम कमवत आहेत, हाऊस वाईफ आहेत त्याने, त्या इझिली त्या कमवतात. आणि असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. आता त्या ह्या बॅचमध्ये आहेत म्हणून मी त्यांचं एक्झाम्पल घेतो, पण अशी माझ्याकडे हजारो लोकांचे एक्झाम्पल्स आहेत जे मी बोलतात ते फॉलो करतात, दे गेट व्हेरी गुड रिझल्ट. सो प्लीज ते फॉलो करा. मी ही माझी कळकळीची विनंती आहे. नक्कीच तुम्हाला जे लाईफ टाईम आपल्या टेक्निक्स म्हणून नक्कीच चांगल्या फायदा हे होत राहील विथ हेल्प ऑफ आवर ट्रेनिंग. थँक्यू.